नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. कापसासाठी काहीशी गुड न्यूज आहे, कारण आज कापसाच्या दरात बहुतांशी ठिकाणी 100 ते 200 रुपयांपर्यंत सुधारणा दिसून आली आहे. त्याला महत्त्वाचं कारण ठरलंय ते म्हणजे कापूस आयात शुल्क. आजपासून कापसाच्या आयातीवर 11% आयात शुल्क लागू झालंय आणि त्यामुळं लगेच पहिल्याच दिवशी 100 ते 200 रुपयांनी बहुतांशी बाजारांमध्ये कापसाचे दर सुधारलेत. आज देशातल्या बहुतांशी बाजारांमधला सरासरी बाजारभाव 7,700 ते 8,000 रुपयांच्या दरम्यान पोहोचला होता. मग आता जानेवारी महिन्यामध्ये कापसाचे दर कसे राहतील? आजची सुधारणा पुढच्या महिनाभर आपल्याला टिकून दिसेल का? एकंदरीतच नवीन वर्षामध्ये कापूस बाजार हा कसा राहू शकतो? CCIच्या खरेदीचं काय चालू आहे याचा आढावा आता आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता सुरुवात करूयात आजच्या महत्त्वाच्या बातमीपासून, ते म्हणजे कापूस आयात शुल्कापासून. जसं सुरुवातीला सांगितलं की आजपासून कापूस आयातीवर 11% आयात शुल्क लागू झालं आहे आणि याचाच आधार कापसाच्या दराला मिळतोय. आपण मागच्या आठवड्यामध्ये 2 वेळा आढावा घेतला होता की कापूस बाजारभाव नवीन वर्षात सरकारचं आयातीचं धोरण कसं राहतं त्यानुसार ठरणार आहे आणि पहिल्याच दिवशी या धोरणाचा कापूस बाजारावरती परिणाम दिसून आला आहे. 31 डिसेंबरला शुल्कमुक्त कापूस आयातीची मुदत संपली. सरकारनं शुल्कमुक्त आयातीला मुदतवाढ दिली नाही, तसं कुठलंही नोटिफिकेशन आत्तापर्यंत काढलेलं नाही आहे. त्यामुळं 1 जानेवारीपासून ऑटोमॅटिक कापूस आयातीवर 11% आयात शुल्क लागू झालं आहे. बाजारामध्ये आयात शुल्क लागू झाल्याची बातमी पसरली आणि कापूस दरात आज सुधारणा दिसून आली आहे. आता या पुढच्या टप्प्यामध्ये कापूस बाजार कसा राहील ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे, कारण अनेक शेतकरी आजही कापूस दर वाढण्याची वाट बघतायत. तर त्यासाठी आपल्याला पुन्हा सरकारचं धोरण बदलतं का हे देखील बघावं लागेल. कारण बहुतांश वेळा असं होतं की सरकार मुदत संपल्यानंतर 2-3 दिवसांनी किंवा आठवडाभरामध्ये त्याच धोरणाला मुदतवाढ देतं किंवा नव्यानं नोटिफिकेशन काढतं. जर समजा सरकारनं असं काही केलं नाही, म्हणजेच 11% आयात शुल्क कायम ठेवलं, तर मात्र कापूस दराला चांगला आधार मिळेल. एकीकडं CCIची खरेदी जोमात चालू आहे. आतापर्यंत CCIनं जवळपास 62 लाख गाठी कापूस खरेदी केला आहे. आतापर्यंत बाजारात आलेला बहुतांशी कापूस हा CCIनं खरेदी केला आहे. रोज आजही जवळपास 2 ते 2.25 लाख गाठी कापूस बाजारात दररोज विक्रीसाठी येतोय आणि त्यापैकी 1 लाख गाठींपेक्षा जास्त कापूस एकटा CCI खरेदी करतोय. त्यामुळं CCIकडचा साठा वाढतोय. CCIची खरेदी वाढल्यामुळं खुल्या बाजारामध्ये आधीच कापूस कमी मिळतोय. आतापर्यंत आयात कापूस मिळत होता, आता तो देखील मिळणार नाही आहे, कारण आयात कापूस हा महाग होणार आहे. त्यामुळं साहजिकच देशातले बाजारभाव देखील सुधारणार आहेत. 11% आयात शुल्क लागू झालं आहे. अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार 11% आयात शुल्क लागू झाल्यानंतर कापसाचे बाजारभाव 11% तर नाही, पण किमान 8 ते 9% वाढू शकतात असा अंदाज व्यक्त केला आहे. म्हणजेच काय, तर डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत आपल्याला जो काही सरासरी बाजारभाव दिसला होता, तो बाजारभाव आपल्याला 7,500 ते 7,700 रुपयांच्या दरम्यान होता. त्यामध्ये 8 ते 9% सुधारणा होऊ शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. आज बाजारभाव जवळपास 7,700 ते 8,000 रुपयांच्या दरम्यान आहे. जानेवारी महिन्यात इथून पुढं 200 ते 300 रुपयांपर्यंत देखील बाजार वाढू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातोय. परंतु त्यासाठी सरकारचं धोरण हे बदलायला नको, म्हणजे सरकारनं पुन्हा शुल्कमुक्त आयातीला मुदतवाढ द्यायला नको. जर सरकारनं आपलं धोरण बदललं नाही, 11% आयात शुल्क कायम ठेवलं, तर मात्र आपल्याला कापसाच्या दरात आणखी सुधारणा दिसू शकते. जानेवारी महिन्यातच कापूस बाजार हा हमीभावाचा टप्पा पार करू शकतो असा अंदाज बहुतांश अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. आता सरकारचं धोरण बदलणार आहे का हे आपल्याला पुढच्या काही दिवसांमध्ये कळेलच. त्यावेळी नेमकं काय होईल ते आपण बघूयाच. उद्योगांनी आपलं लॉबिंग काही सोडलेलं नाही आहे. उद्योगांनी सरकारकडे सातत्यानं मागणी केली आहे की सरकारनं कापसावरचं आयात शुल्क हे कायमस्वरूपी काढून टाकावं किंवा शुल्कमुक्त आयातीला किमान 3 महिन्यांची मुदतवाढ द्यावी, म्हणजेच मार्चपर्यंत शुल्कमुक्त आयातीला मुदतवाढ द्यावी अशी मागणी उद्योगांनी केलेली आहे. आणि जर समजा उद्योगांची मागणी सरकारनं मान्य केली, तर मात्र आपल्याला कापूस दरामध्ये काहीसे दबाव दिसू शकतो, काहीसे नरमाई दिसू शकते. परंतु जर सरकारनं आपलं धोरण बदललं नाही, तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कापसाचा बाजारभाव आपल्याला जानेवारीतच हमीभाव किंवा त्यापेक्षा पुढचा टप्पा देखील गाठताना दिसू शकतात. मग सरकारनं कापूस आयातीवरचं शुल्क का काढलं होतं? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अमेरिकेनं भारताच्या कापड आयातीवर 50% आयात शुल्क लागू केलं होतं. त्यामुळे देशातून कापडाची निर्यात कमी झाली होती. उद्योगांनी मागणी केली होती की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापूस स्वस्त आहे आणि देशामध्ये कापसाचे भाव जास्त आहेत. त्यामुळं स्वस्त कापूस मिळावा आणि निर्यातीसाठी काहीसा फायदा व्हावा यासाठी उद्योगांनी 11% आयात शुल्क काढण्याची मागणी केली होती. त्यानुसार सरकारनं 19 ऑगस्ट 2025 रोजी
सुरुवातीला 30 सप्टेंबरपर्यंत शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली होती, म्हणजे 11% आयात शुल्क काढून टाकलं होतं. त्याची मुदत होती 30 सप्टेंबर. नंतर मात्र ही मुदत वाढवून 31 डिसेंबर 2025 केली होती आणि 31 डिसेंबर 2025पर्यंत देशात मोठ्या प्रमाणात कापूस आला. आतापर्यंत जवळपास 45 ते 50 लाख गाठी कापूस आयातीचे सौदे झाल्याचं काही अभ्यासकांनी सांगितलं आहे. पण नेमकं आतापर्यंत किती आयात झाली, म्हणजे डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत किती आयात झाली, अजून किती आयात होऊ शकते, याचा आढावा आपण आयातदार किंवा उद्योगांकडून अजून सविस्तर अंदाज घेऊन पुढच्या टप्प्यामध्ये त्याचा आढावा घेऊयात आणि त्यानुसार या आयातीचा नेमका किती परिणाम आणखीन होऊ शकतो ते देखील त्याची माहिती किंवा त्याचं विश्लेषण आपण त्याच वेळी करूयात. परंतु आत्ता तरी आपण आयात शुल्क लागू झाल्याचा हा महत्त्वाचा मुद्दा आता चर्चेला घेतलेला आहे. आता आयात शुल्क लागू झाल्यामुळे साहजिकच खुल्या बाजारामध्ये दर वाढलेले आहेत. एकीकडे उद्योगांचं म्हणणं आहे की आत्तापर्यंत बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस विकून झाला आहे. CCI हमीभावानं खरेदी देखील करत आहे. परंतु 11% आयात शुल्क लागू झाल्याचा फायदा हा शेतकऱ्यांपेक्षा सरकारला जास्त होईल. उद्योगांचं म्हणणं आहे की आतापर्यंत बहुतांश शेतकऱ्यांनी एकतर CCIला कापूस विकला किंवा खुल्या बाजारामध्ये व्यापाऱ्यांना कापूस विकून मोकळे झाले. अगदी थोड्या शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक आहे. मग आता जे काही रेट वाढतील, म्हणजे 11% आयात शुल्क लागू झाल्यानंतर जे काही 8 ते 9% रेट वाढीचा किंवा दरवाढीचा अंदाज आहे, याचा फायदा सरकारलाच होणार आहे. कारण सगळ्यात मोठा कापसाचा स्टॉक आता सरकारकडे असेल. त्यामुळं या पुढच्या टप्प्यात जसे जसे रेट वाढतील तसे तसे CCIला त्याचा फायदा होईल, कारण शेवटी CCI कापूस बाजारामध्ये विकणारच आहे. आता CCI नेमकं किती रेटने किती दराने कापूस विकणार आहे हे पुढच्या टप्प्यात कळेलच. परंतु उद्योगांची मांडणी जी केलेली आहे त्याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आता या पुढच्या टप्प्यामध्ये कापूस बाजारात जे काही घडामोडी घडतील त्याचा आपल्या बाजारावरती काय परिणाम होईल. आता जानेवारीपर्यंत आपण आढावा घेतला सुरुवातीलाच, की म्हणजे सरकारनं अजून काही आपलं धोरण बदललेलं नाही आहे. या सध्याच्या आज लागू झालेल्या धोरणानुसार जानेवारीमध्ये कापूस बाजार कसा बदलू शकतो याचा आपण आढावा घेतलेला आहे. पुढच्या टप्प्यात जर काही घडामोडी घडल्या आणि त्याचा जर आपल्या बाजारावर काही परिणाम होणार असेल तर त्यावेळी आपण निश्चितच त्याचा आढावा घेत राहू. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.